ओके ना. तुम्ही पहिलं मतदान तुम्हाला केलंय तर काय भावना आहेत? खूप छान वाटलं. नगराध्यक्षपदासाठीचं जे उमेदवारी मी आज सुप्रियाजी जगताप जे मतदान केलं त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं आणि लोकांचा एवढा मोठ्याने मतदानासाठी असणारा सहभाग बघता एक समाधान वाटलं आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वांगीण विकासाच्या कामातूनच आपल्याला भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेतून आणि गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. समाधान आवताडे यांच्या आई आणि पत्नी देखील तुमच्या बरोबरीनं काम करतायत आणि लोकही तुम्हाला भेटतात, तर काय वाटते तुम्हाला, लोक आज काय करतील? आमदार समाधानदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्यांनी मला लाडक्या भावासारखे माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहे. त्यामुळं चांगल्या भरपूर बहुमताने आजचं मतदान होणार आहे आणि विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे उद्याचा. संपूर्ण मंगळवेढेकरांना विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवते आणि त्या दृष्टीने आत्मविश्वासाने सर्व मतदारांनी विकासासाठी आपल्याला मतदान करणार हे आव्हान आहे. आता बरोबर आहे, विकासासाठी मतदान करणार, पण आज लोकांची गर्दी वाटते मतदानासाठी, तर लोक कुठंतरी मंगळवेढ्याचा विकास होण्यासाठी त्यांचा नगराध्यक्ष होण्यासाठी त्याला मतदान करतात, तर त्याचा ती इच्छा पूर्ण होणार आहे का? हो, नक्कीच होणार आहे. कारण आपली देशात भाजपची सत्ता आहे, राज्यात आहे आणि वर पण आपली सत्ता आहे आणि त्यामुळं मंगळवेढ्यात आमदार साहेबांची सत्ता असल्यामुळं निधी उपलब्ध करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं करता येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं हा आपला मतदारांचा पाठिंबा आपल्यालाच असणार आहे आणि विजयाचा गुलाल सुद्धा आपलाच असणार आहे उद्याचा. नक्की येणाऱ्या 20 तारखेला गुलाल तुमचाच असणार आहे? हो, उद्याच्या 21 तारखेला भाजपचा विजयाचाच गुलाल असणार आहे. म्हणजे नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकणार म्हणाला? हो, नक्कीच फडकणारच. कारण केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात भाजपचे आहे, आमदार साहेब भाजपचेच आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष पण भाजपचाच राहणार एवढी आम्हाला खात्री आहे. म्हणजे पंढरपूर मंगळवेढ्याचा दोन्ही झेंडा भाजपचा फडकेल? हां, फडकेल नक्कीच. थँक्यू.